पूजनीय गुरुदेव आणि चराचरात वास करणारे गुरुदेव शक्ती, आज 128वी महापूजेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सामुदायिक प्रार्थनेचा कार्यक्रम घेत असतो. कशासाठी? हा सुगंध नेहमी करता चालत राहिला पाहिजे. समुदाय प्रार्थनेची किती गोड ही प्रणाली, लाभो जनास सकळा किती गोड ही प्रणाली. सामुदायिक प्रार्थना, आपण सगळे एकात्मतेने सामुदायिक मध्ये बसलेला आहोत आणि ही प्रार्थना सर्वांच्या शरीरात झिजली पाहिजे. लाभो जनास सकळा, सर्वांच्या पर्यंत त्याचा लाभ झाला पाहिजे आणि आपल्या बुद्धीच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी जे अज्ञान पण आहे ते या प्रार्थनेच्या माध्यमातून नष्ट झालं पाहिजे. किती आनंद आनंद या झोपडीत माझ्या, केवढा आनंद आहे. केव्हा तो आनंद प्रकट होते? जेव्हा आपल्या बुद्धीतला काळी कचरा निघून जाते, जेव्हा माणसाचं मन, बुद्धी, चित्त आणि अंतकरण तो शुद्ध झालं, म्हणजे ही प्रार्थना आपल्या ठिकाणी रुजली गेली असं समजत. नाही तर दररोज गाणी म्हटल्या जाते, भजन म्हटल्या जाते, प्रार्थनेत घेतले केल्या जाते, पण चित्त स्थिर करून या चरण पहा. सामुदायिक प्रार्थनेनी माणसाचं चित्त एक असलं पाहिजे, एक लक्ष असलं पाहिजे. लक्षातीत लक्ष तन्मय स्वरूप, असं अलक्ष्य पदावर प्रत्येक संप्रदायांनी सांगितलेलं आहे. तो कोणताही संप्रदाय असो, नाना पंथ है जगत में निज निज गुण गावे, सबका सार बताकर गुरु मार्ग लावे. सनातन मार्ग आहे आणि या सनातन मार्गाची कदर करा. आपल्या शरीरातलं पुरुषार्थ जागृत करा, हिंदुत्व जागृत करा, कारण आज त्याची फार मोठी सक्त गरज आहे. म्हणून या प्रार्थनेतून सर्वजण सुख रूप व्हावं, सुखाच्या रूपात विलीन व्हावं आणि सर्वांच्या भावना एक रूप व्हाव्या. ज्याप्रमाणे साखर पाण्यात टाकली की विरघळल्या जाते आणि ती विरघळल्यानंतर साखर दिसत नाही, पण पाणी गोडावून गोड येते. असा हा भगवंत सर्वांच्या ठिकाणी एक रूपतेनं वास करत असते. कुछ पाणी के लिए कुछ खोना पडता. आपल्याला जर समजा भगवंताची चरणाच्या ठिकाणी विलीन व्हायचं आहे तर 2 पावलं आपल्याला टाका लागल, तेव्हा तो 4 पावलं आपल्यापर्यंत टाकल. आपणच जर 2 पावलं टाकले नाही तर त्याला कोणाचीही गरज नाही. ना हम रहे अपने, हमको सभीची गरज आहे, सर्वांचीच गरज आहे, पण आपलीच जर फुटत त्याच्यात नाही. सोडा काम विकार बिछाणा नाश करा ज्ञानाचा. काम कामानं माणूस नागवल्या गेला. नरहरी सोनारानं जसं प्रार्थना, ज्याप्रमाणे आपण 2 टाइम जेवण करतो, त्याचप्रमाणे सकाळी ध्यान आणि संध्याकाळी प्रार्थना झालीच पाहिजे. दुपारी जेवण केलं, संध्याकाळी जेवण केलं, पण सकाळी जर ध्यान केलं नाही, ठीक आहे, नामस्मरण करा, पण संध्याकाळी प्रार्थना ही झालीच पाहिजे. जर संध्याकाळी प्रार्थना झाली नाही, पूर्णाची पोळी जरी जेवला तरी समजून जायचं का आज आपण उपाशी आहोत. म्हणून आणि या जीवाला पोचण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, छटू सर्व भावे करू स्वर्ग गाव. गाव कोणतं गाव? कुठं गाव आहे? अरे हेच पंढरपूर आहे, हेच माहोर आहे, हे सर्व तीर्थ आहे. कोणीही तीर्थाला गेलं तरी मंदिर में फत्तरे और गंगा में जल, पण हे जोपर्यंत शरीर हे मंदिर. म्हणून या शरीराला शुद्ध करण्यासाठी हे गाव. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा. नामस्मरणाशिवाय हे शरीर शुद्ध होऊ शकत नाही. आणि नीती, नियम आणि धर्म या 3 गोष्टीचं पालन करा. जास्त वेळ आहे नाही, आपल्याला पुढचे कार्यक्रम साधायचे आहे. म्हणून या जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर दररोज सामुदायिक प्रार्थना करा. आपापल्या धर्म जागो अपने धर्म को जगावो, चरित्र जाएगा फिर देश होय. जर आपण जर आपल्या संस्कृतीने जर भुललो, मात्र एक दिवस पंचायत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याच्यासाठी आजच उद्या करायचे ते आज, कल करना तो आज, आज करना तो अभी. इसी वक्त ह्या कळा माणसानं साधून घेतल्या पाहिजे. या आतदेही यात डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. या जन्मात जर मुक्त व्हायचं असन
तर खरोखर सामुदायिक प्रार्थना सत्संगात राहा. महाराजांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रत्येक बिमारीवर औषध सांगितले. सदा संत सेवेत हुत्ती जडू दे, घडू दे प्रभू येवडे हे घडू. अरे नको जास्त करू ना, तू याच्यानं होत नसल तर खेळ नको करू, पण सच काम किया जगमे जिसने उसने प्रभू नाम लिया न लिया. नाही, मी म्हणतो कोणाचं चांगलं होत नसेल ना तर रस्त्यावर काठी टाकू नको. ते कोणी सवलत दिली का, तुला सबसिडी आहे काठी टाकायची, टाकू नको. चांगलं होत नाही ना तिकडे चांगलंही करू नको वाईटही करू नको, आपल्यात मग्न राहायचं मस्त. वाल्या कोणी सुधारला एवढा बयकलेला. आपण जर देवपूजा करतो, सारा काही करतो, आपण सुधारण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येकाच्या ठिकाणी सामुदायिक प्रार्थना जितू द्या. जय गुरु.